श्री स्वामी समर्थ. मी मिनल तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. चातुर्मासामध्ये विशेष महत्त्व असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवात देवीच्या 9 रूपांचे पूजन केले जाते. ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे अहंकारी आणि क्रूर कर्मा झालेल्या महिषासुराचा वध करण्यासाठी आदिमायेने विविध 9 रूपे धारण केली. आदिशक्तीच्या याच 9 रूपांचे पूजन नवरात्रीत केले जाते. अगदी प्राचीन काळापासून नवरात्रात विशेष व्रत आचरण्याची परंपरा आपल्याकडे आहे. देशभरातील भाविक या 9 दिवसामध्ये आपापल्या पद्धतीप्रमाणे देवीचे पूजन आणि व्रताचरण करतात. देशभरामध्ये नवरात्र साजरे करण्यामागेही विविधता असल्याचे आढळून येते. असे सगळे असले तरी काही गोष्टींचे भान किंवा व्रतपूजनाचे नियम पाळणे आवश्यक आहे. यावर्षी नवरात्र ही 15 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू होणार असून 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये नवरात्र साजरी केली जाणार आहे. दुर्गा देवीचे पूजन, आराधना, नामस्मरण, उपासना, जप जाप, होम हवन करण्यासाठी नवरात्र हा सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो. नवरात्रोत्सवात कालावधीत काही गोष्टी अजिबात करू नये असे सांगितले जाते. अनावधानाने गोष्टी घडल्या तरी दुर्गा देवीची नाराजी, अवकृपा, वक्रदृष्टी पडू शकते. नवरात्रीमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी करू नयेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. कोणत्याही देवी देवतांचे पूजन करताना उपासकाने, साधकाने किंवा व्रताचरण करणाऱ्या व्यक्तीने बसण्यासाठी आसन घ्यायचे असते. मात्र नवरात्रीत देवीचे पूजन करताना आसन घ्यायला अजिबात विसरू नका. आसनावर बसूनच देवीचे पूजन करावे. तसेच संपूर्ण 9 दिवस पूजास्थळी किंवा देवघरामध्ये नंदादीप तेवत ठेवावा. देवीला लाल रंग अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते. त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी देवीचे आवाहन करताना लाल रंगाच्या वस्त्राचा आवर्जून वापर करावा. तसेच देवीच्या अन्य रूपांच्या आवडत्या रंगाचे वस्त्र वापरावे. नवरात्रीमध्ये 9ही दिवस पूजा करताना काळ्या रंगाच्या वस्त्रांचा वापर शक्यतो टाळावा. नवरात्राचे व्रताचरण करणाऱ्यांनी तसेच कुटुंबातील सदस्यांनी संपूर्ण 9 दिवस आपला व्यवहार संयमित, मर्यादित आणि संतुलित ठेवावा. या 9 दिवसामध्ये जो कोणी पाहुणा म्हणून घरी येईल किंवा जी व्यक्ती दारात येईल त्या व्यक्तीला जेवल्याशिवाय तसेच जाऊ देऊ नये. अगदी साग्रसंगीत भोजन शक्य नसेल तरी देखील काही ना काही खाद्यपदार्थ त्या व्यक्तीला द्यावेत. या 9 दिवसामध्ये कोणाचाही अपमान करू नये, खोटे बोलू नये, खोटे वागू नये. नवरात्रीत दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालिसा यांचे पठण आवर्जून करावे. पठण शक्य नसल्यास श्रवणानंद घ्यावा. म्हणजेच निदान आपलं कुठे जिथे पठण चालू असेल तिथे निदान ऐकावे तरी. नवरात्रीच्या कालावधीमध्ये काही गोष्टी टाळाव्यात असे सांगितले जाते. देवीच्या व्रतपूजनात फळांचा नैवेद्य दाखवावा. या व्रतकाळामध्ये देवीला धान्याचा नैवेद्य दाखवू नये. देवीच्या नैवेद्यात विविध प्रकारची फळे, मिठाई, मिश्री, साखर, लवंग, वेलची आदी गोष्टींचा प्रामुख्याने समावेश करावा. व्रताचरण करणाऱ्या व्यक्तींनी किंवा कुटुंबातील अन्य सदस्यांनी 9 दिवसात केस कापू नयेत, दाढी करू नये. नवरात्र कालावधीत ब्रह्मचर्याचे पालन करावे. या कालावधीत मासिक धर्म असल्यास योग्य ते नियम चुकवू नयेत. नवरात्रात देवीचे पूजन करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. पूजास्थळी चांबड्याची पादत्राणे, पट्टा यांचा वापर टाळावा. नवरात्रीमध्ये पूजनाचं सात्विक आणि पावित्र्य राखले गेले पाहिजे. काही कारणास्तव पावित्र्य किंवा सात्विकता पाळली जाणे शक्य होत नसेल तर अशावेळी पूजा करू नये. तसेच नवरात्रीत संपूर्ण 9 दिवस पूजन काळामध्ये लसूण, कांदा यासारखे उग्र पदार्थ खाणे टाळावे. काही धार्मिक ग्रंथामध्ये कांदा लसूणयुक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्याला तामसी आहार म्हटले गेले आहे. सात्विक आणि पचनाला हलका आहार असा घ्यावा. नवरात्रीचे व्रत आचरण करताना नेहमी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. अन्य वेळी सकाळपर्यंत झोपले तरी चालते. मात्र नवरात्रीत हा नियम पाळणे आवश्यक आहे. संपूर्ण नवरात्रात ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्मे आटोपून घ्यावीत. यानंतर सूर्योदयावेळी सूर्याला अर्घ्य द्यावे असे म्हटले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवरात्रीतील व्रताचरण हे निर्मळ मनाने, प्रामाणिकपणे आणि मनोभावे करावे. श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानले गेले आहे. देव हा भक्तीचा भुकेला असतो असे म्हटले जाते. यामुळे यथाशक्ती यथासंभव व्रताचरण करावे. व्रताचरण कालावधीत भक्तिभाव हा अत्यंत महत्त्वाचा असतो. मनापासून केलेली प्रार्थना, उपासना, नामस्मरण, जप सकारात्मक तसेच शुभ फल प्राप्ती देण्यास सहाय्यभूत ठरते.
ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या नवरात्रीमध्ये 9 दिवसात आपल्याला पाळल्याच पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.